हे आहे चौफेर न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आजच्या ठळक घडामोडी। विखे पाटील उभे आहेत शिर्डी मतदारसंघात। काम होते का विखे पाटील? आले कामं झाले? आमच्या गावात भरपूर कामं झाली। काही सांगता येतील काय काय कामं झाली? त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे काही पैसे आले? लाडक्या बहिणीचे पण पैसे आले। शेतकऱ्यांसाठी पीक विमा त्याचा लाभ दिलेला आहे आणि आमच्या गावासाठी त्यांनी योजना पण केल्या त्या पण सांगतात आणि त्याचा आम्ही फायदा घेतलेला आपल्याला काय वाटतं? एक राजकारणी नाही आणि लाडक्या बहिणीला जे त्यांनी त्यांच्याकडून असं म्हणता त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा बहिणीचा असा पाठिंबा आहे तर त्यांना 100% मतदान मिळणार। नाही आपल्याला काय वाटतं साहेबांचं? मला एकच म्हणायचं आमच्या विखेंचं नातूनच करू शकतो बरोबर। त्यांच्या रक्तातच गद्दारी नाही तेव्हा त्यांनी जे सर्व आश्वासन दिले 100% पूर्ण होणार आहे। माझं एकच विनंती की माझं भाऊ राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वांनी मतदान आणि गावात तुमच्या निंबळगाई गावामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी असेल किंवा महिलांसाठी असेल साहेबांचं काही वेगळं काही काम आहे का? साहेबांचे सांगत सगळीच कामं म्हणजे उत्कृष्ट असं कोणतंच नाही। तुम्ही साधारण काही वाद असले ते घेऊन जा ते सुद्धा ते क्लिअर करतात त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर शंकाच नाही। मावशी तुम्हाला आले का लाडक्या बहीण योजने पैसे आले? काय वाटतं चालू ठेवली पाहिजे? चालू ठेवली पाहिजे सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे भरपूर आनंद झाला। बरं आणि विरोधक म्हणतात ही योजना बंद करायची त्याच्यावर काय मत आहे तुमचं? करायला पाहिजे बंद? नाही करायला पाहिजे सगळ्यांनी मतदान द्यायला पाहिजे बरोबर सगळ्यांनी काय बरोबर पूर्णतः उतरले आणि आनंदाने आम्ही दिवाळी साजरी केली म्हणजे आम्हाला पाण्यासाठी आज आमच्याकडे उतरले खूप आनंद झाला। आनंद राहिला तसं आहे ना निमगावजाळी आता ओळखूच येत नाही अशी झाली। माझा जन्मच निमगावजाळीमध्ये झालेला आहे लहानपणापासून मी बघितलं माझ्या लग्नापर्यंत बघितलं हापशावरून पाणी हापसून पाणी आणावं लागेल वरून पाणी आणावं लागेल आमचं गाव पाण्याचा हा प्रॉब्लेम जवळपास गेलाच आम्हाला पाणी म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी नळ गावात मुलगी द्यायची असतात कधी हुंडा म्हणून एक सायकल योजना होती मुलगी द्यायची असेल निमगावजाळी एक सायकल आणि 2 ड्रम हे होतं पण आता छान अशी प्रतिक्रिया ह्या भगिनींनी दिलेली आहे मित्रांनो की विखे साहेबांचं काम किती चांगलं आहे असं आपण या भगिनींकडून जाणून घेतलंय। निमगावजाळीची जनता ही त्यांच्या विश्वासास पात्र आहे। त्यांनी निमगावजाळीच्या जनतेनं ज्या ज्या वेळेला त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण छोटे मोठे रस्ते तयार केले सायपन रोड तयार केला लिफ्ट सहकारीच्या शासनाने दिलेले लिफ्ट नागरिकांना पैसे भरता येत नव्हते तर कारखान्यामार्फत त्यांनी चालवण्याची जबाबदारी घेतली। सर्वांना पाणी मिळते या ठिकाणी ज्या वेळेला पाटाला पाणी आलं त्यावेळेला विहिरींना पाणी वाढलं तळे भरवले आणि 100 वर्षापासूनचे गावातले राजाच्या घरातले जे आड होते त्यांना सुद्धा पाणी आलं अशा अनेक प्रकारच्या त्यांनी प्रगती केलेली आहे। धन्यवाद काका। आपल्याला काय वाटतं कसं काय काम आहे का विखे पाटलांचं? हो विखे पाटलांचं काम म्हणजे एक नंबर काम आहे। त्या माणसासारखं काम कोणी करू शकत नाही। हवा ही जे दहशत बरं का तुम्हाला सांगतो जर यांची दहशत असती तर तुम्हाला सांगतो आपले पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी सगळ्यात पहिला साखर कारखाना बरोबर की नाही सगळ्यात पहिला साखर कारखाना ज्यांनी काढला तेव्हापासून त्याच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील
जर दहशत असती किंवा असं चुकीचं काम असतं तर ते एवढ्या वेळेस लोकांनी त्यांना असं मतदान किंवा दिलं असतं का? ही गोष्ट बरोबर आहे का? हा? राहिला दुसरा प्रश्न, हे जे करू शकते हे काम कुणी करू शकत. दवाखान्याचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, प्रत्येक गोष्ट. बाबा कारखान्याला जर एका माणसानं ऊस दिला, त्याचा एकरभर असू द्या किंवा बिगाभर असू द्या, 10 गुंठे असू द्या, त्या माणसाला वर्षभर एवढी साखर दिली जाते. असं काम आहे. आणि लीड किती भेटेल साहेबांना? अहो लाखो के पार एकदम. तुम्ही कार्यकर्ता म्हणून म्हणता का सर्वसामान्य? नाही नाही बाबा, मी कार्यकर्ता नाही, मी ग्रामपंचायत, मी एक सर्वसामान्य माणूस. म्हणजे एक त्यांचा एक प्रेमाचा काम साहेबांचं काम आहे. एक नंबर काम आहे. हवा त्यांनी या गावासाठी इतकं काही भरपूर केलेलं आहे. काय वाटतं साहेबांना? साहेबांच्या प्रयत्नातून विरोधक पण काम करू शकतात असं वाटत नाही का? पहिल्यांदा संधी दिली आपण त्यांना, मग ते काम करू शकतात. याच्या आधी या शिर्डी मतदारसंघ संगमनेर मतदारसंघातच होता. संगमनेरच्या त्यावेळेला बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळामध्ये या गावाला काहीच देऊ शकले नाही. या गावावर जी खताळ पाटलांची दुष्काळ आहे 72च्या दुष्काळामध्ये पाईपलाईन केलेली आहे. त्या पाईपलाईनद्वारे लिफ्ट योजनेद्वारे अख्खं गाव पाणी पितं आणि त्याच्यानंतर ती साहेबांकडे आला हा मतदारसंघ. त्याच्यानंतर साहेबांनी या मतदारसंघाच्या या लिफ्ट योजनेचं पूर्ण कार्यभार सांभाळल्यानंतर हे गाव परत पूर्ण रूपाला आलं. आणि त्याच्यानंतर PMT सारखी जी दवाखाना आहे तिथं डिलेवरीला जर महिला इथनं गेली तर 2 मीटर कापडामध्ये बाईची डिलेवरी होऊन पोरग घेऊन ती सुखरूपपणे घरी येते. संगमनेर सारख्या जर ठिकाणी गेली तर तिथं लाखो रुपये लागतात आणि सगळा लुटायचा धंदा आहे संगमनेर सारख्या ठिकाणी. बाळासाहेब थोरात यांनी घोटी जर ते हॉस्पिटल चालू केलं. इथून 80 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या अंतरावर या गावातून कोण जातं तिथं? असं त्यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी काय केलं थोरात साहेबांनी? बरं का, एक मिनिट आपल्याला काय वाटतं एक मिनिट. इथं दहशत आहे का मतदारसंघात?